सुरत बायपासवरील जबरी लूटमार करणारी गँग स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, 2 आरोपी ताब्यात. दिनांक 19/4/2025 रोजी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास सुरत बायपास रस्त्यावरून फिर्यादी अजय आनंदा मोरे राहणार जुने बदाने तालुका जिल्हा धुळे हे पायी जात असताना 4 तरुण 2 मोटरसायकलीवरून येऊन श्री अजय मोरे यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसविले व त्यानंतर हॉटेल चंद्रदीप समोर रस्त्यावर दुचाकी नेऊन अजय मोरे यांना हत्याराचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली व रोख रक्कम 3,000 रुपये, रिपीट, त्यांच्या खिशातील रोख रक्कम 3,000 रुपये, मोबाईल असे जबरीने हिसकावून पेचा नंबर जबरीने विचारून खात्यातून 7,200 रुपये काढून धुळे शहर पसार झाले होते. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना दिनांक 23/4/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चैतन्य जगदीश पाटील वय 24 वर्ष राहणार रेणुका नगर पाठीमागे सेक्टर नंबर 1 चित्तोड रोड धुळे, विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे वय वर्ष 32 राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड धुळे यांना चित्तोड गावाजवळील शांतुशा नगरमधून ताब्यात घेतले. त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांचे इतर 2 साथीदारांसह सदरचा गुन्हा केले असल्याचे कबूल केले. तर यात 10,000 रुपयाचा विवो Y11 मोबाईल, 2,870 रुपये रोख व 10,000 रुपये किमतीचे HF डिलक्स क्रमांक MH18 BW 5829 या क्रमांकाची गाडी असा एकूण 22,870 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई संजय पाटील, असई सतीश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश बालेराव, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे, किशोर पाटील, योगेश जगताप अशांनी सदरची कारवाई केली. दिनांक 19/4 रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक 4 ते 5 इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांना चाकूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या